नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललोय गावी. खूप पाऊस वगैरे छान पडलेला आहे. मी खूप दिवसापासून गावी गेलेली नाही आहे. तर चला आपण शेतामध्ये जाऊया. किती मस्त तुम्हाला दाखवते वातावरण तिकडलं, आमच्या शेतातलं, झाडं नारळाची वगैरे. तर चला बघूया आपण. इकडे शेती आहे आणि हे इकडे घर आहे आमचं. हे जुनं घर होतं आणि हे इकडे आमचा नवीन बंगला आहे. इकडे सगळी नारळाची झाडं आहेत. इकडे ऊस आहे. हे बघा खूप उंच आलेत नारळ. इकडे साहेब आहेत. इकडे आमची अक्का आहे, आई आहे माझी, भाजी काढते ती. इकडं आंब्याची सगळी झाडं आहेत आमची. हाय करा. इकडं माझी आई आहे, भाजी काढते. हात कर. हा, इकडं माझा भाचा आहे, चाललाय यांच्या बरोबर. हे बघा सगळे नारळ वगैरे आलेले आहेत. भरपूर ह्याला नारळ आले, पडलेत काहीचे नारळ. इथं आंब्याची झाडं आहेत. हे बघा खूप सारे नारळ लागलेले आहेत. भरपूर नारळ निघतात. झाड आहेत. पण आंब्याचं यावर्षी कसं झालं, वाऱ्याने सगळे आंबे पडले. हे बघा खूप नारळ लागलेले आहेत. इकडं सगळे आंब्याची झाड आहेत. पूर्ण लाईन आंब्याची नारळच आहेत. हे बघा इकडं सगळा उडीद आहे आमचा. हा, हे भरपूर सारा उडीद आहे. गावातलं पाठीमागे ऊस आहे सगळा आणि इकडे उडीद आहे सगळा पूर्ण. तर त्याच्या शेंगा पण लागलेल्या दाखवते मी तुम्हाला. हे बघा शेंगा लागलेल्या आहेत सगळ्या. हॅलो, हे बघा. हे बघा शेतामध्ये ना असे हे, याला पैसा म्हणतात आमच्याकडे. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. किती सारे निघलेले आहेत बघा. इथं हे पेरूचं झाड आहे, पण आता सध्या पेरू नाही आलेले आहेत आणखीन. हे बघा प्रत्येक झाडांना खूप सारे नारळ लागलेले आहेत. हे बघा इथं छोटे छोटे नारळ आहेत. आता ते नंतर मोठे होतील. हे बघा याच्यामध्ये ना कोथिंबीर आलेली. वरती जे दिसतीये ना ते पांढरी पांढरी दिसते, ती कोथिंबीर आहे सगळी. हे बघा त्याला धने येणार आता. हे बघा हे सागाचं झाड केवढं मोठं झालेलं आहे. हे बघा खूप सारे नारळ छोटे 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 लागलेले आहेत. हे बघा सागालाच मस्त अशी फुलं लागतात. ते मोहर आल्यासारखा येतो. इकडं तुरी आहेत आपल्या. पूर्ण ह्या तुरी आहेत. छोट्या छोट्या आहेत अजून, जरा मोठा व्हायला वेळ लागेल. दिवाळीमध्ये येतात भरपूर. हे बघा. आणि याला कुठलंही आपण पूर्ण सेंद्रिय खतावरचं हे बघा. हे बघा हा केळीचा प्लॉट होता. तो आता पूर्ण त्याला रान तयार केलेलं आहे ऊस लावण्यासाठी. आणि समोर आमचा तिकडे दिसतो तो बंगला आहे. आणि हे सगळे आमची शेती. हे बघा हे पूर्ण आमची. इकडे उडदाचं आहे. इथं साहेब उभा राहिलेले आहेत. इकडं सगळी पूर्ण आमची ही सगळी शेती. इकडं तुरीचं आहे. इकडं पुढे आणखीन विहीर आहे. हे बघा हे पूर्ण आमचंच आहे सगळं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघा हे सगळं आमचा उडीद आहे. आणि इकडे सगळं मधून रस्ता आहे आमचा सगळा घरी जायला. आणि शेतातूनच रस्ता आहे आमच्या पूर्ण.
हे बघा, नारळाची झाड आहेत सगळे. चला मी तुम्हाला पुढे दाखवते. बघा इथून पूर्ण रस्ता आहे आणि पूर्ण झाड आहेत हे सगळे. दोन्ही साईडनी झाड आहेत, भरपूर झाड आहेत. हे बघा हे सगळी कोथिंबीर आहे. वरती त्याला फुलं आलेली आहेत आता कोथिंबीरला, पण छान आहे. आपल्या शेतातली आहे त्याच्यामुळं खूप छान. हे बघा हा पूर्ण रस्ता आहे. साहेब चाललेले आहेत, पुढे चालतायत, मी मागे. हे बघा नारळ कसे पूर्ण आलेले आहेत, भरलेत. हे बघा त्यांच्या हातात, एका हातात काठी, एका हातात गुळवेल. दाखवा तो गुळवेल कसलाय तो. ह्याच्यामध्ये कोरोनामध्ये बघा लोक खायचे हे रामबाण उपाय असं सांगायचे. आणि ह्यांचं चाललेलं असतं कोरफड खा, कुठे ते गुळवेल खा, लिंबाची पानं खा, काही खातात असलं. त्याचा फायदा काय होतो गुळवेलचा? हे तर ते म्हणजे गुळवेल त्याने ते रामदेव बाबा बोलत नाही का की हे एक अतिशय चांगली अशी संजीवनी आहे. आणि फीवर असो किंवा भूक लागत नसेल किंवा डायबिटीस असेल. कडू लागतं का ते? थोडीशी चव तुरट आणि कडवट असते, पण बऱ्याचशा शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर फार इफेक्टिव्ह आहे. छान आहे. हे बघा सगळे लिंब लागलेले आहेत. हे आपलं रामफळ आहे. इथं आंबा, इकडं मोसंबी आहे, पुढे इकडं पेरूच आहे आणि इकडे चिक्कू आहेत. चिक्कूचं पण भरपूर आहे. आवळा आहे पलीकडे तिकडे. हे बघा आंब्याचे. आणि इथं आपलं घर आहे. हे सगळे पेरूचे आहेत. डाळिंब आहे एक पुढे. लागलं, हे बघा भोपळा लागलेला आहे इथे मस्तपैकी. इकडे असे पसरलेले आहेत. भोपळ्याचे पण खूप लावलेले आहेत वेल. आमच्या आईला खूप वेळ आहे त्याचं. हे लाव ते लाव करत असते, पण ते पावसाने सगळं गेलेलं आहे आता सध्या. हे बघा इथं वांगी आहेत, पण ते आता खूप जुनं झालेले आहेत वांगी. पण ते पावसामुळं सगळं गेलेलं आहे खरं तर. थोडीशी असतील वांगी. आपण बघूया वांगी आहेत का. फुलं लागलेले आहेत नुसते. हे बघा फुलं आहेत इथं. खराब असे वांगी झालेले आहेत. पावसामुळं सगळंच गेलेलं आहे. आणि इथं ना मी शेवगा लावला होता. शेवग्याचे रोपं लावलेले होते, बी टाकलेले होते, तर तेवढा मोठा शेवगा आलाय. 2-3 महिने झाले. आणि इथं काशीफळ भोपळ्याचं लावलं होतं, पण ते जरा पावसामुळं खराबच झालंय सगळे. हे बघा इथं भोपळे लागलेले. हे बघा फुलं पण लागलेत, पण ते भोपळा काय चांगलं निघलेलं नाही आहेत वाटतं. हे खराब झालेले आहेत पावसामुळे. तिथे एक आहे छान आहे. हे बघा इथे. हे बघा इकडे भोपळे आहेत. हे चांगले निघतील असं वाटते. बघूया. हे बघा फुलं पण लागलेत भरपूर. हे बघा पेरू. इथं पेरू लागलेले आहेत. हे बघा. हा लाल पेरूचं झाड आहे. त्याला काय आणखीन जास्त दिसत नाही आहेत. आणि इथं ना हातगाय आमच्या अक्काने लावलाय. आईला आम्ही अक्काच म्हणतो, तर तिला खूप वेळ आहे. हे बघा केवढा मोठा झालाय. फुलं आल्यावर मी दाखवते तुम्हाला, आले गावाकडे तर. आणि हे सगळं सीताफळ आहेत. हे बघा हे सीताफळाचे आहेत. इकडं जांभळ आहे, त्या 2 जांभळ आहेत मोठ्या. आणि हे सगळं सीताफळ आहेत. हे पेरू. हे बघा मिरच्या पिकलेल्या आहेत, मोठी झालेत झाडं. हे सगळं लावलं होतं दीदी, माझी भाची, सोम भाचा आणि अक्कानी सगळ्यांनी मिळून लावलेलं आहे. आणि आता ते एकदम मोठी झालेत.
इथं साठवून ठेवलेले आहेत. खूप दिवस राहतात ते. नाही कापला ना तर वर्ष 2-2 वर्ष पण राहतात. हे आमच्या केळुसकर मावशी होत्या बदलापूरच्या. त्यांनी कोकणातनं मला हे दिलेलं आहे नारळ सोलायचं. पटापट निघतात त्यांनी, नाही तर असं हाताने होतच नाही आपल्याला सोलणं. हे बघा, हे आपले घरचे नारळ आहेत आणि इथं का सगळे सोडलेले आहेत. त्याला बघता हे बघा मी कशी नारळ सोलते गावी येऊन. सगळी सवय आहे मला पण. अरे बस करले मॉडेल बस कर. हे बघा पेरू, इथं भोपळा, इथं शेपूची भाजी आहे खाली. हे बघा इथं चवळीची भाजी, इथं भेंडी, मिरच्या आहेत. आणखीन काय, भोपळे, खूप सारे भोपळे आहेत. इथं लिंब आहेत घरचे आपले. हे बघा लिंब भरपूर साठवून ठेवलेत आकाने. कढीपत्ता, हे आमचं किचन आहे. इथं वॉर्डरोब, इथं मंदिर आहे. हे आमचं डायनिंग रूम. इकडे पण सगळे कपाट केलेले आहेत. हे इकडे बेडरूम, इकडे बाथरूम आहे. इकडे ड्रेसिंग, इकडे वॉर्डरोब. आता हॉलमध्ये घेऊन जाते मी. हे बघा हॉल आहे. इकडे मेंटेन होत नाहीये फक्त. इथं कृष्णाची मूर्ती आहे. हे बघा एकदम छान आहे. इकडं सेटिंग आहे. इकडे सोफा आणि इथून जिना आहे. चला वरती दाखवते. इकडे टेरेसचा दरवाजा आहे, वरती जाता येते. इकडे एक दुसरी बेडरूम आहे. हे बघा अवतार बेडरूमचा. मेंटेन काहीच नाहीये. इकडं वॉर्डरोब. 3 बेडरूम आहेत, 2 पोर्च आहेत आणि एक हॉल आहे. इकडे एक दुसऱ्या टेरेसचा दरवाजा आहे. मला दाखवते मी. हे जरा धुळेने माखलेलं आहे सगळं. हे चेअर आहे, 2 टेबल आहे. हे दुसरी बेडरूम आहे. इकडे एक वॉर्डरोब, इकडे बाथरूम आहे. जिना आहे. खालचा हॉल आहे. हे सगळा हे हॉल आहे. हे बघा आमचा हा भाचा आहे, 10वीला आहे आता. बेस्ट ऑफ लक द्या सगळ्यांनी. उशीर लागला. हे पोर्च आहे आमचं. हे दरवाजा. हे वेलकम रणजितच्या लग्नाच्या वेळेस काढलं, हे केलं होतं सगळं डेकोरेशन. हे इथं झोपाळा आहे. सगळ्या बॅग भरून ठेवल्यात न्यायसाठी. हे बघा
ही ताक आहे आमची. कोथंबीर निवडते, सारखं निवडत असते, काय नाही काय करत राहते. निवडावंच लागतं काय. इथं भावाचा ट्रॅक्टर आहे आणि हे सगळं आमचं शेती. हे बघा. आणि आज खूप गरम होते. इकडे तुळस आहे पण तुळस गेली आहे जरा. लावली की आता लावली थोडी पण ते मोठी नाहीये. माझ्या भरपूर आल्यात मोठ्या तुळशी. हे बघा इथं चाफ्याचं झाड आहे पण त्याला फुलं नाही आहेत आणखीन. चाफ्याला पावसामुळं सगळं गेलेलं आहे. हे जरा सामान अस्त व्यस्त पडले. आम्ही पण काही जास्त येत नाही इकडे आणि मेंटेन ठेवायला कोणालाच वेळ नाही आहे. त्याच्यामुळे जरा थोडंसं आहे घराची अवस्था अशी. हे बघा वरपर्यंत आम्ही फर्निचर केलेलं आहे. हे किचन आहे आमचं मोठं, एकदम मोठं किचन आहे. आणि इकडे डायनिंग. सगळं झालं पाहिजे. अर्ध आमच्या काय पूजेला आलोय. आवाज येत असेल तुम्हाला. आजी होती तिला खाली बसता येत नाही. हा मलाच बघता येते. हे बघा छोटं बाळ किती छान आहे, गोड आमच्या किरशी सारखं मस्त. इथं त्याची मम्मी आहे, आजी आहे. इथं आजोबा आहेत. आजोबाच ना. आजोबा हो आमचं झालं सगळ्यांचं राखी बांधून. आम्ही आता पुण्याला निघणार आहे. सगळे साईड बसलेले तिथं. मी आहे, हे माझा भाचा आहे, ती माझी आत्या आहे मोठी आपल्या सगळ्यात. तिथं भाऊ आहे माझा, तिथं भाऊ आहे, तिथं आई आहे माझी, तिथं भाचा आहे दुसरा. आणि आता आम्ही चाललो पुण्याला. चाललो आता पुण्याला. बाय 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 ताई. हां बाय टाटा टाटा बाय. वाव किती छान आहे. सूर्यफूल पिंकीला तर खूप आवडते. किती भारी. रोजनी भरलं ना. हा रोजनी फुल भरले रोजनी. छान
मासे वगैरे